क्षेत्र मळद तालुका बारामती ते श्री क्षेत्र वलझडवाडी तालुका खंडाळा महाशिवरात्रीनिमित्त पायी पालखी सोहळा आज मळद येथून सुरू। दिनांक फेब्रुवारी 10 रोजी श्री क्षेत्र मळद येथून सालाबाद प्रमाणे जय गिरणारी पायी पालखी सोहळा सुरू झाला असून आजचा मुक्काम बारामती मेहुल कुमार गुजर सेठ गुजर इस्टेट हरिकृपा नगर येथे होणार आहे। या सोहळ्यात हजारो महिला, पुरुष, तरुण, दत्तभक्त सहभागी झाले आहेत। हरिकृपा नगर येथे हजारो दत्तभक्तांचे उपस्थित घोड्याचे पहिले रिंगण पार पडले। हा पालखी सोहळा उद्या दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी बारामती येथून माळेगाव मार्गे पणदरे येथे श्री भैरवनाथ मंदिर मुक्कामी जाणार आहे। दिनांक फेब्रुवारी 12 रोजी पणदरे येथून कोराळे वडगाव निंबाळकर मार्गे श्री क्षेत्र सोमेश्वर करंजे येथे मुक्काम होणार असून तिथे घोड्याचे दुसरे रिंगण होणार आहे। दिनांक फेब्रुवारी 13 रोजी श्री क्षेत्र करंजे येथून पायी पालखी सोहळा सोमेश्वर कारखाना निरा दत्त घाट मार्गे लोणंद ज्ञानेश्वर माऊली महाराज पालखीतळ येथे मुक्कामी जाणार आहे। दिनांक फेब्रुवारी 14 रोजी लोणंद येथून हा पालखी सोहळा MIDC लोणंद मार्गे भैरवनाथ मंदिर वाघोशी येथे मुक्कामी जाणार आहे। दिनांक फेब्रुवारी 15 रोजी वाघोशी ता खंडाळा येथून यातील मारुती मंदिर येथे महाशिवरात्री एकादशी निमित्त फराळ होणार आहे। हा पायी पालखी सोहळा श्री क्षेत्र वलझडवाडी क्षेत्रावर संध्याकाळी 5 वाजता पोहोचणार असून तिथेही घोड्याचे उभे रिंगण व तिसरे गोल रिंगण होणार आहे। हा सोहळा मजल दरमजल करीत श्री क्षेत्र वलझडवाडी येथे हजारो दत्तभक्तांचे उपस्थित पोहोचणार असून तिथेही महाशिवरात्री एकादशी निमित्त रात्री 12 वाजता बेलफुले वाहण्याचा कार्यक्रम नियोजन असते। त्यानंतर श्री क्षेत्र वलझडवाडी येथे जय गिरणारी दत्त दत्त नवनाथ नामघोषात दत्त नवनाथ गिरणारी टेकडीला 3 पालखीच्या प्रदक्षिणा घातल्या जातात आणि सकाळी 7 वाजता महाप्रसाद देण्यात येतो। या पालखी सोहळ्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, बारामती, पुणे, बीड सर्व समाजाचे लोक सहभागी होऊन दत्त संप्रदाय नवनाथ संप्रदाय दिलेल्या शिकवणीप्रमाणे सद्गुरू पडळकर महाराज यांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने हा पालखी सोहळा संपन्न होत असतो। या पालखी सोहळ्यामध्ये हजारो भाविकांनी सहभाग घेतला असून प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी जेवणाची सोय, पायी प्रवासात पालखी सोहळ्यामध्ये चहा नाश्त्याची जागोजागी दत्तभक्त सोय करतात। असा हा पालखी सोहळा फेब्रुवारी 10 ते फेब्रुवारी 15 दरम्यान संपन्न होत असून संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम असतो। या निमित्ताने सर्व दत्तभक्तांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आनंद घ्यावा। बातमीसाठी श्रीदिलीप वाघमारे लोणंद, मुख्य संपादक शौकत शेख।